यानंतर अध्यक्षीय भाषणाकडे आपण वळणार आहोत आणि आयत्या वेळी आपल्याला अध्यक्ष लाभलेले आहेत, त्याबद्दल नरेंद्र साहेबांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. आणि नरेंद्र हे नाव फार सध्या राजकीय क्षेत्रात मोठं आहेच. आणि मला स्वामी विवेकानंदांची या प्रसंगी आठवण झाली. स्वामी विवेकानंदांचं नावसुद्धा नरेंद्रनाथ होतं. आणि असे आजचे आपले अध्यक्ष आपल्या लाभलेले आहेत ते आहेत नरेंद्र मुधोळकर साहेब, जे स्टार प्रवाहाचे क्रिएटिव्ह हेड आहेत. आणि याआधी त्यांनी तुम्हा सगळ्यांना माहिती असेल, आपण सगळे त्यांच्या स्टार प्रवाहाच्या सिरियल्स पाहत आणि मी स्वतः अभिनेत्री आहे आणि स्टार प्रवाहाच्या लक्ष्यमध्ये वगैरे मी काम केलेलं आहे सोहम प्रोडक्शन्सतर्फे. तर आणि स्टार प्रवाहाच्या बऱ्याच रुंजी आणि अशा 2-3 सिरियल्स मी स्टार प्रवाहाच्या जास्ती सिरियल्समध्ये काम केलेलं आहे. आणि त्यांच्या सिरियल्स टकाटक 2019मध्ये, तसंच प्रवास 2020मध्ये आणि आता सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ठिपक्यांची रांगोळी. आणि अशा विविध वैविध्यतेने नटलेल्या मालिका आणि देणारे असे आपले आजचे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत, अध्यक्ष लाभलेले आहेत, श्रीयुत नरेंद्र मुधोळकर साहेब. सरांना विनंती आहे त्यांनी थोडं 2 शब्द मनोगत इथे व्यक्त करावं. अध्यक्षीय भाषण वगैरे असं काही नाही. आज खरंच मला एक 4-5 दिवसाआधी जयंत दादाचा फोन आला होता की नरूभाऊ, ते भाऊ म्हणतात कारण मी त्या भारत भाऊ आणि जयंत भाऊ हे माझे भाऊ आहेत. आणि आहे ना, जन्मानं कोणी म्हणजे रक्ताचं नातंपेक्षा आहे ना, की मैत्रीचं नातं खूप मोठं असतं. मी जेव्हा मुंबईत आलो, मी काही गोष्टी सांगतो की जसं आत्ता माननीय बनतेजी म्हणत होते की विमलताईंना न बघणारे सुद्धा लोक असतीलच ना, त्यापैकी मी एक आहे. पण मी विमलताईंना मी कधी भेटलो नाही. मी आज जे ऐकलं 13 मिनिटाची जी चित्रफित बघितली आणि जयंतदादा जे वागतात ते संस्कारच असतात ना. तर जयंतदादाला भेटलो म्हणजे त्यांच्या आईला भेटलो आणि वहिनींनाही मी भेटलेलो असतो नेहमी. ही जोडी कमाल आहे. या जोडींना बघून माझी बायकोसुद्धा म्हणते की त्या ताई किती ग्रेट आहेत ना, किंवा दादा किती ग्रेट आहे ना. एक किस्सा सांगतो. मी हैदराबादमध्ये नोकरी करायचो. हैदराबादमध्ये ETVला होतो आणि जेव्हा ते ETV वायकॉमनं म्हणजे कलर्सनं ओव्हरटेक केल्यावर मला मुंबईत यायचं होतं. माझं लहानपणापासून स्वप्न होतं की मुंबईत काहीतरी करायचं आहे. पण कामाच्या निमित्त मी हैदराबादला होतो. आणि जेव्हा मुंबईत यायचं तर मला पहिल्यांदा घराचं टेन्शन घेऊ नको सांगणारा व्यक्ती जयंत दादा होता. कारण की दादाला स्वतःचं घर मिळालं होतं. ते ज्या घरात राहत होते तर त्यांनी एक असतं ना आपलं भाडं आणि एक डिपॉझिट. भाडं तर कोणी भरतो, डिपॉझिट कोण भरणार. तर जयंत दादा म्हणे डिपॉझिटचं टेन्शन घेऊ नको, माझं डिपॉझिट शिल्लक आहे, तुझ्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा तू डिपॉझिट दे. तर असा तो भाऊ त्याच दिवशीपासून झाला. आणि जयंत दादा म्हणजे जाहिरातीत बघतच होतो. मी संस्कार म्हणून एक गोष्ट सांगतो. जसं भारत गणेशपुरे आणि जयंत दादा ही जोडी कमाल आहे, धमाल आहे. जयंत दादा हिंदीमध्ये सुद्धा खूप काम करतो, जाहिरातीमध्ये सुद्धा काम करतो. ज्या दिवशी तो बिझी असतो ना, तो ती जाहिरात दुसऱ्याला जाऊ देत नाही, आपल्याच कोणत्या तरी मित्राला पाठवतो. हे जे संस्कार आहे ना, हे विमलताईकडून आलेले आहे. आणि त्यांनी जेव्हा मला इन्व्हिटेशन दिलं की असा असा कार्यक्रम आहे, तर मी एकदम धक्क झालो. मी म्हटलं अरे श्रद्धांजलीचा कार्यक्रम असतो आणि तू सेलिब्रेशन करतो दादा किंवा बाकी सगळे लोक. मी सुद्धा आहे ना, माझ्या आयुष्यात काही लोक गेलेत जे खूप जवळचे होते. मी रडत बसायचो किंवा आठवण काढत बसायचो. मी आजपासून रडत बसणार नाही. त्यांचं जो कार्य आहे ते कार्य पुढे न्यायचं काम मी सुद्धा करणार आहे. म्हणजे खरंच म्हणतो ना की आता मला खरंच बोलता येत नाही आहे, कारण मी भावून गेलो आहे ती चित्रफित बघून. ह्या माईचं एवढं कार्य मी आज बघतोय. त्या दादाचा मी कितीतरी जुना मित्र असून त्याची आई काय होती, म्हणजे मी जसं काय लोकांनी म्हटलं की मुंबईत का कार्यक्रम घ्यायचा. खरं तर हे एक अशी जागा आहे की पूर्ण महाराष्ट्र इथून कव्हर होऊ शकतो. आपण तळागाळात कुठंतरी चंद्रपूर, आलापल्ली, एटापल्ली हे नाव माहीत नाही लोकांना. एटापल्ली म्हटलं तर लोकांना काय कळत नाही, तिथलं जीवन काय आहे कोणालाच माहीत नाही. आम्ही हे सगळं भोगलेलं आहे. साहेब आता इथे आहेत. माझा एक मित्र आहे साहेब तुमच्या डिपार्टमेंटला आहे, प्रशांत रोकडे म्हणून, जसं तुम्ही सांगत होता. तर तो सुद्धा खूप स्ट्रगल करून या पोझिशनवर आलेला आहे आणि तो सुद्धा तेच कार्य करतो की तळागाळातल्या लोकांना वर आणतो. माझा योग असाच आला की टेलिव्हिजनच्या क्षेत्रात करताना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची मालिका केली
आणि मालिका करताना आम्हाला सोपं काय असतं माहिती आहे काय, सासू सुनेचे भांडणं. पण एका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर मालिका करायची असली तर ते पूर्ण वाचून घ्यायचं काम आमचं होतं. आम्ही जेव्हा ते वाचलं, म्हणजे डॉक्टर खैर मोडेंचे जो ग्रंथ आहे ते जेव्हा वाचत होतं ना, तेव्हा म्हणत होतो की खरंच एक व्यक्ती, एक सर्वसामान्य व्यक्ती इतकं मोठं काम करू शकते. त्या ताईनं म्हटल्याप्रमाणे ती ऊर्जा होती. बरं, ती ऊर्जा कोणी वरतून देत नाही, ती स्वतः क्रिएट करायची असते. आणि त्यांना तसे लोक मिळत गेले. आजकाल तसे लोक मिळत नाही हो. आणि जसं सरांनी सांगितलं की माणूस मरतो, त्यांचे विचार जिवंत असतात, तसेच विमलताईचे जे विचार आहेत ते अजून पुढं जात राहावं. फक्त चंद्रपूर जिल्ह्यापुरता किंवा विदर्भापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा संपूर्ण भारतभर हे विचार कसे पसरतील, एक मोठं जाळं विमलताईचे मानसकन्या आणि मानसपुत्र त्यांच्या म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा हे पुत्र आणि पुत्री घडत जावो यासाठी त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत. ते विचार, ते कविता, त्यांचे जे लेख आहेत. इथे आजकाल काय झालं, व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर छोटासा कवी एक टाकतो आणि त्याला म्हणजे मोठा पुरस्कार सुद्धा मिळू शकतो. आणि आपण म्हणजे मी असं इथं विदर्भ आणि महाराष्ट्र हा भेदभाव करत नाही, आपण खरंच मागं पडतो. कारण ना आपल्याला ते व्यासपीठ कळत नाही, हे कुठं बोलायचं, कुठं प्रेझेंट करायचं हे कळत नाही. आणि ज्यांचं छोटा विचार खूप प्रसिद्ध होतो, खूप मोठा साहित्यिक होतो किंवा त्याच्यावर कुठं काव्य लिहिलं जातं किंवा त्याला एक मोठा राष्ट्रीय पुरस्कार मिळतो. पुरस्कार वगैरे या अशा लोकांना विमलताईंनी कधी आयुष्यात पुरस्कारासाठी काही केलं नसेल. खरा पुरस्कार तेच आहे की त्यांचे विचार पुढं घेऊन जायचं आहे आपल्याला. तर हे इथं उपस्थित जे लोक आहेत हे विमलताईचे खरंच मानसपुत्र, मानसकन्या आहे. आणि आजपासून मी सुद्धा त्यांचा मानसपुत्र आहे असं मी स्वतःला जाहीर करून देतो. आणि त्यांच्या पुत्रांना किंवा पुत्रींना विनंती करतो की मला विमलताईच्या परिवारात सामील करून घ्या. धन्यवाद. 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 आपल्याकडे वेळ फार कमी आहे म्हणून मी लवकरच माझा आभार प्रदर्शन इथे व्यक्त करते. सुरुवातीला आपले अध्यक्ष श्रीयुत नरेंद्र मुधोळकर साहेब आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आले, त्याबद्दल त्यांचे आभार. यानंतर मानसपुत्र, विमलताईंचे मानसपुत्र विनय बोधी, धर्मगुरू विनय बोधी म्हणते यांचेही आभार. तसंच विसूभाऊ बापट, कविवर्य विसूभाऊ बापट यांचे आभार. सुशील सहारे सर यांचे आभार. श्रीयुत भूपेंद्र मिस्त्री सर यांचे आभार. चैताली बोरकुटे कटलावर यांचेही आभार. आणि प्रदीप देशमुख सर, देवेंद्र भुजबळ सर, तसंच सुधाकर सुरडकर सर, सुमन गाडेकर मॅडम, डॉक्टर स्मिता ओके मॅडम, राही भिडे मॅडम, श्रीधर जिंदे सर, तसंच जया चांदोरकर, खान साहेब, राजू महाशके, विनीत शर्मा सर, अभिनेते कीर्तने सर, प्राध्यापिका संध्याताई कांबळे मॅडम, पौर्णिमा तलवारी मॅडम, ज्या खास नागपूरहून आल्या आहेत. आणि विमलताईंचे पुत्र आणि विमलकन्या अर्चना राणे, सुंदर राजदीप सर, नितीन जीवने सर, निखिल मेश्राम सर, चंद्रकांत डांगे कुमारी, प्रदीप देशमुख सर, श्रीयुत उद्धव गेडाम सर, श्रीयुत वाघमारे सर आणि ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी सर आणि यदू जोशी सर यांचे सगळ्यांचेच आभार. तसंच नागपूर, चंद्रपूर इत्यादी सगळ्या भागातून, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून विमलताईंच्या प्रेमाखातीर जे सगळे साहित्यिक मंडळी आलेले आहेत त्या सर्वांचे आभार व्यक्त करते. मग मी कोणाला एवढं परिचित नाही आहे त्यामुळे मला तेवढं माहिती नाही आहे, तरी पण ज्याचे कोणाचे राहिले असतील तर त्यांनी कृपया मला माफ करावं. तसंच रवींद्र नाट्य मंदिर या व्यवस्थापन समितीचेही आभार. साऊंड दादांचे आभार. आपल्या इथे कॅमेरा आणि व्हिडिओग्राफी ज्यांनी उपलब्ध करून दिली त्यांचेही आभार. सगळ्या मान्यवरांचे आभार. आणि यानंतर चंदनी दरवळ हा कार्यक्रम इथे आपल्यासमोर सादर होणार आहे. मी मान्यवरांना विनंती करते की पुढील कार्यक्रमाचा आस्वाद त्यांनी खाली बसून रंगमंचाच्या एकदा गाडेकर व्यवस्थापन बाबांना झाले की आपण सुरुवात करतोय कार्यक्रम. गाडेकर बाबांना वर घेऊ. एक म्हण प्रचलित आहे की कोणत्याही पुरुषाला पुढे जाण्यासाठी स्त्रीचा पाठिंबा असतो. ह्या स्त्रीला पुढे जाण्यासाठी ह्या पुरुषाचा पाठिंबा आहे.
तुम्ही सर्व गाडेकर परिवार वर याल. तुम्हा सर्वांना एकदा एकत्रित आम्हाला पाहू द्या. आपण सर्व या. विमलपुत्र आणि विमलपुत्री आपण आभार सर्व या. प्रदर्शनाचं एक्सटेन्शन म्हणून मी एक वाक्य म्हणू इच्छितो की सगळ्यांना प्रत्येकाला आपापलं नाव माहिती आहे, त्यांनी ते मनात म्हणावं आणि त्या सर्वांचे आभार. कारण प्रत्येकाचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक पाऊल, प्रत्येक श्वास, प्रत्येक नजर आज खूप महत्त्वाची आहे त्यासाठी. आणि एक विशेष घोषणा आहे. मी डॉक्टर हेमंत गाडेकर यांना विनंती करतो की त्यांनी ती घोषणा इथे करावी. एक खूप चांगला पायंडा आणि उपक्रम ते इथे घोषित करू इच्छितात. डॉक्टर हेमंत गाडेकर 1 सेकंदात ती घोषणा करा. नमस्कार. घोषणा काही फार मोठी नाही, पण आज जसं आपण बोललो की आपण नुसतं नमस्कार करून आठवणी करण्यासाठी आज एकत्र आलेलो नाही, तर दरवर्षी हा जो विमल दिवस आहे हा कुठल्या तरी नवीन कार्याची सुरुवात असली पाहिजे. आणि पुढचा विमल दिवस हा गेलेल्या 1 वर्ष केलेल्या कामाचा आढावा घेऊन नवीन पायंडा रचण्यासाठी आपण एकत्र भेटत राहू वर्षानुवर्षे. तर विमल दिवस आयोजन समिती जी आहे ती ह्या येत्या वर्षामध्ये जे जे काय कार्य करू इच्छिते, छोटं मोठं, विद्यापीठात अनुदान देण्या व्यतिरिक्त जे वर्षभर कार्यक्रम करायचे आयोजित होणार आहेत ते सर्व समिती करेल. आणि ते करण्यासाठी त्यांना जे सीड मनी लागतं, जो आर्थिक मदत लागते, त्याच्यासाठी आम्ही गाडेकर परिवारातर्फे सुरुवातीला 1 लाख रुपये ह्या समितीला ऑफर करतो आहे. आणि हे फक्त सुरुवात आहे. अजून जास्त लागले तर तुम्ही निसंकोच सांगावे. आणि सगळा संपूर्ण परिवार त्या संपूर्ण कार्यासाठी उपस्थित आहे. आणि माझी स्वतःची अशी इच्छा आहे की किशोर मुघल दादा यांनी या समितीचं अध्यक्षपद घेऊन आणि ह्या सर्व मूलधनाचा उपयोग योग्य ठिकाणी करावा. आणि आमचे काय सहकार्य लागले पुढे कार्य करण्यासाठी तर ते आम्हाला आदेश करावेत. आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत. धन्यवाद. कुटुंबीय सदस्य बनतेजींजवळ यावं. त्यापैकी काही लोकांचे नामोल्लेख करणे मला आवश्यक वाटतं. विमलताईंची मुलगी पियुषा इथे आलेली आहे. तिचे यजमान अनुराग सर इथे आहेत, त्यांचं स्वागत आहे. त्यांच्या सुना आहेत डॉक्टर सविता गाडेकर, त्यांच्या छोटी सून सोनामणी यांना आपण ओळखतात, त्या चित्रपट अभिनेत्री आहेत. आणि एक फोटोग्राफ फॅमिलीचा काढू. याच्यानंतर खरं मनोरंजक कार्यक्रम आपल्याला उपलब्ध आहे. आपण एक नाटक बघणार आहोत, नाट्यछटा छोटा लघुनाट्य. त्याच्यानंतर विसुभाऊ बापटांचा कवितांचा कार्यक्रम आहे, तोही रंजक मनोरंजक आहे. ते गाऊन मनोरंजन करून आपल्याला ऐकवणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी राहायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण सहभोजनाचा आनंद घेऊयात आणि मग कार्यक्रमाचा समारोप करूयात. धन्यवाद. यानंतर चंदनी दरवळ या कार्यक्रमाविषयी थोडंसं सांगते. प्राध्यापिका विमलताई गाडेकर यांचा 3रा दीर्घ काव्य संग्रह आता रमाईच्या त्यागाला शब्दबद्ध करणारं हे चरित्र काव्य आहे. या काव्यसंग्रहाच्या मनोगतात कवयित्री लिहितात की कांती सूर्याच्या तेजात आयुष्याची मार्गक्रमणा अर्जित होत गेल्यानं सामाजिक जाणीवा सजग राहिल्या. प्रेम करणाऱ्या माणसाचा शोध घेत काळीज आणि रमाईच्या डोळ्यातला करुणेचा पाझर आपल्या मनभर होत राहिला. आत्ममग्न कविता लिहिता लिहिता या चंदनी दरवळचा वेध लागला. झपाटले, स्त्रवले, रमाईच्या जगण्याला शब्दरूप देता देता मी कितीदा तरी रडले. आजही वाचताना माझं तेच होतं. या कारुण्यपूर्ण जाणीवेमुळे प्रस्तुत काव्य प्रवाहित आणि जिवंत झालं आहे. रमाईच्या निर्माणाचे हृदयाचा ठाव घेणारे चित्रण प्राध्यापकीय विमलताईंनी केले. म्हणून तर अस्मिता दर्शकार डॉक्टर गंगाधर पानतावणे या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत लिहितात, रमाई ही हिमालयाची सावली होती. म्हणून चंदनी दरवळ हे चरित्र काव्य जसं रमाईचं आहे तसंच बाबासाहेबांचंही आहे. इतकं ते एकसंध आहे. वस्तुतः कारुण्यमयी रमाई साकार करणं अवघड होतं, परंतु विमलताई गाडेकर यांचं कवयित्रीचं मन हे आव्हान पेलू शकलं.
यातच सारं आहे. सुबोध पण आशयगर्भ निवेदन, उत्कट निप्रवाही प्रसंगांचं वर्णन आणि जिवंत व्यक्तिदर्शन यामुळे चंदनी दरवळ हे चरित्र काव्य मराठी चरित्र काव्याला योगदान ठरलं आहे. मी आता चैताली बोरकुटे यांना विनंती करते की त्यांनी चंदनी दरवळ या कार्यक्रमाचं इथे सादरीकरण करावं. चैताली बोरकुटे कटलावार या मॅडमसाठी खूप साऱ्या टाळ्या होऊन जाऊ दे. आपण आता आस्वाद घेऊया चंदनी दरवळ या कार्यक्रमाचा. मी रमाई साहेबांची रामू. तसं पाहता माझा जन्म 7 फेब्रुवारी 1898 दापोली तालुक्यातील वणद येथे भिकाजी आणि रखमाई यांच्या घरी झाला. माझ्या प्रती आणि साहेबांप्रती श्रद्धा असणाऱ्या कोट्यावधी लोकांनी माझी माहिती अथवा महिमा सांगायचे कार्य केले आहे. तसंच एका महाकाव्यात चंदनी दरवळ ह्यात मांडले ते विमलताई गाडेकर यांनी. मी रमाई तिचे आभार मानते. उगवता शुक्राची चांदणी वाजले दाराचा गंगाळ. जमा झाल्या शेजारणी थमा काकूने तापविले पाणी. सोबतीला नाणूस होईल मोठी शहाणी म्हणे मुलगी झाली भाग्याची नका नाराज हो कुणी. पोर भाग्याची नाव ठेवा भागीरथी होऊन राजाची राणी. अरे भिक्या तुला भेटल रे जावई कसा राजावानी. गोरी सुंदर बाळ देखणी भागा असले नाव जरी. मामा म्हणे ही तर आमच्या आजीवानी तिचंच नाव ठेवा. म्हणतील सारे रामी रामी रामी. दिवसा मागून दिस चालले जशा उमलती चंद्राच्या कला. ढोरामध्ये ढोर होऊनी जाय रखमाबाई. जंगलाच्या वाटेवर शेंगोळे वाही. गौऱ्या थापून पिके दारोदारी. तेल मिठाची करे बरोबरी. बिन पैशाचा धंदा उचलला रामीने. सही सही सही. हळूहळू आई खंगली. हळूहळू आई खंगली टाकून रामीवर भार. त्या दुखण्यातच रखुमाई नाही. विकू धोत्रेचे अति वाईट झाले हा. ओझे उचलता धावता पळता झाली क्षयाची बाधा. उलटीतून रक्त सांडले. पण नाही कुणा सांगितले. चालला सोडून लेकरांना. गेला सोडून वनद गावाला. दापोलीच्या धक्क्याला आणि माशांच्या टोपलीला. मामा आला पुरांचा. म्हणे चला गावाला. रामजी बाबा सुभेदार आहे मोठा जोहरी खरा. त्याला सापडला धुळीमध्ये एक हिरा. पाहून मामाने रामीला मनामध्ये एक बेत ठरविला. आपल्या राजसाला शोभणारी
लेकर बा दिसते बोजीरवाणी, चार चौघीन परीस देखणी, निघत मोठी शहाणी. चला आजच घालावी या पोरीला मागणी. थोरल्या लेकाचा विचार झाला, लगीन ठरले भीमरावांचे. वरीच होतं अजून मॅट्रिक पास व्हायला. पुढचं शिक्षण लग्नाने थांबणार नव्हतं. जणू नक्षत्र रामी सारखं सुभेदारांना मिळणार नव्हतं. BA ची डिग्री भीमरावांना आणि आईची डिग्री रमाबाईला. यशवंत केले बापाला, म्हणून यशवंत म्हणा बाळाला. शिक्षण घेण्या विलायतेचे मिळाली स्कॉलरशिप. सत्वार निघाली स्वारी करण्यावारी अमेरिकेची. नाही खचली नाही रुसली, चिल्या पिल्यांना पत्राखाली घेऊन बसली. शंकर गौरव मुकुंद यशवंत छोटा, काढून ठेवी जेवणातील त्यांचा वाटा. बाळाराम भाऊजी मोठे आधीच राहत होते वेगळे कुठे. आनंदरावांची सुटली संगत, उरलेल्या भाकरीची चतकोर पंगत. 3 वर्ष जणू 3 युगांचे. आधाराला नेमाणे येते पत्रपतीचे. मोडक्या शब्दात पत्र लिहिते खुशालीचे. मन लावून अभ्यास करा, काळजी नको. मी 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 पाहून घेते इकडचे. गौऱ्यांचा धंदा जुनाच माहित होता माहेरचा. जमा करावा पोटा रस्त्यावरचा अगदी फुकटचा. गौऱ्या थापून सुकवून पिकून आदला आणा पैसा आपल्या कामाचा. डोळ्यात हटवा नाही, कंठत नाही दिवस महिने उन्हाळा. 3 वर्षांचा. येणार म्हणता साहेब एकाएकी दारात उभं ठाकलं. सुटा बुटात ते गोर भर्रा रूप पाहून रमेनी लाजने तोंडच झाकलं. भरला तांब्या भाकर तुकडा ओवाळून टाकला. आरतीच्या ताटातला रुपया सवाशिनीनं घेतला. येळ काळ पाहून विचारलं. नाही म्हटलं, किती झालं म्हणावं बुक शिकून. काही जास्त नाही. MA PhD चालेल का? सुभेदाराची सून आम्हाला घरात ठेवेल का? बडोदा संस्थानातली नोकरी अल्पावधी ठरली. स्वाभिमान हवा जगण्याला ही वीस तिथे कळाली. मुख्यामुखी विचारलं तर म्हणाले, अगं मी जाण्याआधी तिथे जात माझी पोहोचली. घर नाही पाणी नाही, त्यासही माझा विटा होई ज्यांची काही लायकी नाही. माझ्या शिक्षणाचा राहून तिथे काही उपयोग नाही. रोज सकाळी पुढे उघडायची. ₹1.5 दोन्ही सांजा 7 जणांमध्ये भागवायची. जळतनाचा खर्च नाही, गौऱ्या वेचायला जाई रमाबाई.
वाटेल, कुणाशीही बोलले तरी माझ्याशीच वाटेल. म्हणे माझी मुकी जनता आता मेल्यावानी आहे. उभारीनं मारलं तरी मुटू मुटू पाहे. या मुर्द्यात आता जाण भरीन. मुक नायकाला मी बोलता करीन. त्यासाठी लवकरच शिकायला पुन्हा लंडनला जाईल. रामू, रामू, या साऱ्यात साथ तुझी हवी आहे. प्रपंचाचा भार आता तुझ्यावरच आहे. छातीशी धरून पळाला. रमाई रांगेत उभी राहील. सरकारी दवाखान्याच्या पाण्यात गुण काही नाही. बाहेरचा डॉक्टर कसाही होता. आधी फणा उठावी तेव्हा औषध देईन घरी असं म्हणत होता. पैशा विना, औषधा विना पोटचा गोळा थंडगार झाला. आणि कोऱ्या कपड्यासाठी रमाईनं साडीचा तुकडा टरकन फाडला. कोणी नसेल भोगल्या एवढ्या दशा. डोळ्यातल्या डोळ्यात धारा आपल्या. घरी गाडी एकच चर्चा. चौदार तळ्याची, घुटभर पाण्याची, गोऱ्या सोजिरांची, शेंडीवाल्यांची, दगडगोट्यांची, आयाबायांच्या शिदोरीची, पहिल्या सत्याग्रहाची. पाण्या वाचून मेलो नाही, देवा वाचून अडलं नाही. दगडाच्या देवाला तुझ्या दुःखाने घाम फुटला नाही. एक अचंबित घडले. रामू, 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 आनंद मला अति झाला. छत्रपती भक्ताघरी अवतरल्या. परळच्या ऑफिसात वाट तुडवीत आले. धन्य झालो मी अवचित शाहू महाराजांना पाहिले. लेंग्यातच मी बसलो होतो, पुस्तकांच्या ढिगाऱ्यात लपलो होतो. अगर राजा आला बेटीस एका मित्राच्या. विरल्या नाही छटा अजून चेहऱ्यावरच्या आनंदाच्या. आनंदात असं असताना काही बोलावं तर काही सांगावंसं वाटेल. दोन्ही किनारे सागराचे आतल्या आत आणले. ओठातले शब्द ओठातच विरले. नाही रमेनी अंतर्मन मोकळे केले. यशवंत मुकुंदासह घरात पेपर वाचन चालायचे. गांधीजींच्या उपोषणाचे वादळ त्यात उठायचे. रमाईने केली विनंती बाबासाहेबांना, वाचवा साहेब त्या गांधी बाबाला. गांधी बाबा बसले उपोषणाला, वाचवा साहेब त्या अश्राफ जीवाला. आधीच गरीबावानी राहतेत, बकरीचं दूध म्हणे पितेत. पोट गेलं असल खबाटीला, वाचवा साहेब गांधी बाबाला. काय म्हणणं
अन्न असेल ते मागवून बोला, आधी त्यांना जेवायला घाला. जीव निघल कुडीतून भाकर तुकड्या विना, आणि हत्येचं पाप लागल मारल्या विना. वाचवा साहेब गांधी बाबाला. काम करायचे ते मोठे तुम्हाला, नको लागाया धक्का कुणाच्या जीवाला. वाचवा साहेब गांधी बाबाला. रमाई बोले लोकही बोलत, येरवड्याच्या गांधीजींच्या उपोषणाला आंबेडकर कारण. देवदासाने भेटून रमाई सारखंच विनवलं आणि त्याच दिवशी बाबासाहेबांनी बापूजींचं उपोषण सोडवलं. महात्मा गांधींचे प्राण वाचविण्यासाठी आंबेडकरांची पुणे करारावर स्वाक्षरी. आठवते का रामू तुझला? जेवणाचं ताट झाकून वाट पाहत होती दारातून वाकून. 500 रुपयाचे 3 खंड मिळाले स्वस्तात. अधाशा संग वाचत बसलो हरवून सारे भान. निर्वाणीचे तेव्हा तूच म्हणालीस, आहे का त्या बुकात लिहून? सापडतं का पहा एखाद्या पानावर. नाही, बायको मुलांकडे लक्ष कोणत्या वेळेस द्यायचं असतं ते. सटपटून उठलो, जेवायला बसलो तेव्हा अर्धा पुस्तकात अर्धा घरासाठी उरलो होतो. घरच्यासाठी काही करावं म्हणून घेतली हाती पिशवी. त्या भाजीची आठवण ताजी. ढीगभर मेथी 150 काळ्या बोंबिलाच्या घेतल्या आणि आलो तेव्हा हसत होतीस. तशी तशी पुन्हा हसत राहा. मिटू नकोस डोळे राहू. तू अशी जागी राहा. काय हवं घरच्यासाठी एकदा तर सांगून पहा. ग्लानीत जाऊ नकोस रामू. तू अशी पाहत राहा. पुस्तकांशी संसार माझा, पण मला वाचले तूच खरे. रामू 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 रामू, मिटू नकोस डोळे. रामू रमाई करण्यास स्पंदन मन साफ असावे लागते. थेंब जसा मिसळतो सागरात, तसं दिन दुःखात मिसळावं लागतं. पतीची सावली असावी लागते. रमाईचे नाव घेण्याआधी चंदनासम झिजावे लागते. आजीच्या नावाची रामी, भाग्याची भागीरथी, साहेबांची लाडकी रामू. रमाई आमच्या हृदयात कोरलेले एक नाव. चारही दिशा झुकती खाली, निघे जिथे तुझे नाव. तुझ्या नजरेत करुणा भरून, म्हणून गवसला बाबांना. बुद्धाचं गाव, बुद्धाचं गाव, बुद्धाचं गाव, बुद्धाचं गाव, बुद्धाचं गाव. या चंद्रपूर ॲडव्होकेट चैत्राली बोरकुटे कटलावार यांनी अभिनय इथे आपल्यासमोर करून दाखवला. या चंद्रपूरहून आलेल्या आहेत. विशेषतः त्यांनी गेल्या वर्षी ही प्रस्तुती तयार केली होती. याचं एक काय म्हणतो त्याला आपण संकल्पन आणि दिग्दर्शन केलं आहे श्री सुशील सहारे यांनी. ते पण आपल्यासोबत इथे आहेत. त्यांनी त्याचं संगीत नियोजन आणि प्रकाश संकल्पन केलं. तर त्यांचं काम मला वाटतं अजून झालेलं नाही. तर त्या दोघांचेही आपण मनपूर्वक आभार मानूयात.
आणखी आमचे काही पाहुणे आलेले आहेत त्यांना पुष्पसुमनांनी मी त्यांचं स्वागत करतो, मी त्यांना शब्दसुमनांनी स्वागत करू इच्छितो. आमचे मोनाताईंच्या सासरकडचे मंडळी इथे आलेली आहेत. खरात दादा आहेत, बेले दादा आहेत आणि दोन्ही ताई आहेत. त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो की त्यांनी इथे वेळ काढला आणि आज या सुखदुःखाच्या क्षणी आपल्या सहभागी झाले, त्याच्याबद्दल त्यांचा आभार मानतो. यानंतर सुशील सहारे यांनी मंचावर यावं, सगळ्यांना चेहरा दाखवू की या सगळ्या कलाकृतीला जबाबदार कोण आहे, आमची चूक नाही. याची जबाबदारी सुशीलने घेतली आणि स्वतः कष्ट करून त्यांनी सगळं जुळवाजुळव करून ते इथपर्यंत आले, त्याच्याबद्दल त्यांचे आभार आहेत. त्यांचा पुष्पगुच्छ आणि मानपत्र त्यांना देण्यात येईलच. आता विसूभाऊ बापट यांचा आपण मनोरंजक कार्यक्रम इथे आता आपण ऐकणार आहोत, बघणार आहोत. ज्यांना आपण आमच्या लहानपणापासून आम्ही तरी बघतो आहोत, ज्या पिढीने बघितलं नसेल किंवा ज्यांना तो सुवर्णयुग आला नसेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते की स्वतःच्या कविता तुमच्या पुढे डायरी काढून दामटत नाहीत. की जनरली कवी आला म्हटलं की लोक पळायला लागतात, तसं त्यांच्याबाबत होत नाही. तर ते अनेक इतर कवींच्या कवितांचं संकलन करून त्या कवितांची एक सुसूत्र एक आयडियामध्ये त्यांची बांधणी करून ते आपल्यासमोर सादर करतात. फार मनोरंजक पद्धतीने ते सादर करतात आणि खूप सिम्पल त्यांचा सेटअप असतो. एक हार्मोनियम, एक तबला, ते स्वतः हार्मोनियम वाजवतात, तबल्यावर त्यांची संगत असते आणि तो कार्यक्रम खूप रंजक पद्धतीने ते 1 वर्ष करत आलेले आहेत. पण त्यांचा स्वतः ते प्राध्यापक होते तरी शिक्षकीय पेशा सांभाळून त्यांनी केलेला आहे. आज ते आपल्यासमोर ते सादर करतील आणि दरम्यान आपल्या सर्वांसाठी इथे सहभोजनाची, स्नेहभोजनाची सोय आहे. तर मला माहिती आहे की सगळेच लोक खूप तरुण असल्यामुळे कोणाला गोळी घेऊन जेवायचं असेल, जेवण करून गोळी घ्यायची असेल तर त्यांनी ते कुठलाही संकोचन बाळगता घरच्यासारखा हळूच स्वयंपाकघरात जाऊन, आपण नाही की पाहुणे बसलेले असताना आज जाऊन जेवून येतो तसं जेवून येऊ शकता पाहुणेसुद्धा आणि आपल्या घरचे लोकसुद्धा. त्याच्यामुळे सगळ्यांनी करावं. पुढचा कार्यक्रम एक तासभराचा 50 मिनिटं आपण गृहीत धरून चालू की कमीत कमी त्यांनी आपलं रंजन करावं. त्याच्यामुळे विसूभाऊची विंगेतून एंट्री झालेली आहे जबरदस्त. तर विसूभाऊचं खूप खूप स्वागत. आणि ज्या लोकांना आश्चर्य वाटत असेल की आपण मुख्य कार्यक्रमात त्यांना बोलायला का दिलं नाही किंवा ते का चुपचाप निघून गेले, तर त्याचं आता उत्तर आपल्याला मिळेल. त्यांच्या हाती माईक लागल्यावर मात्र त्यांच्या इतकं रंजन कोणीच करू शकत नाही. त्यांचा मंच मध्यावर येतो आहे आणि आता विसूभाऊसाठी मंच आपण मोकळा करतो. खुला मंच आहे विसूभाऊ. आता तुमची बॅटिंग सुरू होते. तुमच्यासाठी आता माझा माईक माझंच ऐक हा पिरियड सुरू होतो. त्याच्यामुळे ते खूप मजा आणतील. विसूभाऊ मंच तुमचा आहे. नमस्कार. तिकडं मंचाची व्यवस्था, रंगमंचाची व्यवस्था होईपर्यंत थोडासा तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. कुटुंब रंगले काव्यात या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर 7 समुद्रापलीकडं मराठी कविता घेऊन जाण्याची संधी मला सरस्वतीच्या कृपेनं प्राप्त झालेली आहे. आजचा माझा कार्यक्रम 3088वा प्रयोग आहे आणि सांगायला आनंद होतो की चंद्रपूर शहरामध्ये मी बरेच दिवस राहिलेलो आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्हा पत्रकार संघात मी सभासद म्हणून काम करत होतो आणि तिथल्या संपूर्ण आदिवासी बेल्टमध्ये आदिवासी आश्रमशाळा करण्याकरता फिरलेलो आहे. मगाशी काही नावांचा उल्लेख केला. एटापल्ली गावात माझे 3 प्रयोग झालेले आहेत. त्यावेळेला रत्नम गोटले नावाचा माझा एक मित्र तिथं प्रसिद्धी अधिकारी म्हणून, पब्लिसिटी ऑफिसर म्हणून काम करत होता. त्याच्याबरोबर मी एटापल्ली परिसर फिरलेलो आहे आणि आलापल्ली, एटापल्ली, भामरागड, पुढं लाहेरी, इकडं शिरोंच्यापर्यंत किंवा जिमलगट्टा वगैरे सुद्धा या ठिकाणी मी जाऊन कार्यक्रम करून आलेलो आहे. तर आदरणीय कैलासवासी विमलताई गाडेकर यांचा सहवास मला मिळाला नाही, पण त्यांना मी चंद्रपूर शहरामध्ये फिरत असताना ओळखत असतो.
त्यांनी निरनिराळे काव्यप्रकार आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. कविता, बाईपणाची कविता, चारोळी, 299 हायकू सदृश रचना लिहिल्या आहेत. कथा आहेत, ललितबंध आहेत. त्यांची एक कविता मी इथं वाचून दाखवायचा प्रयत्न करतोय. छंदबद्ध त्या अभंग वृत्तामध्ये ही कविता लिहिली गेलेली आहे. मी बाहुली, देह देह खुळ खुळा, अनासक्त व्हावा, देठ खुडावा तसा प्राण. गात्रागात्रातून गळते ताकद, उणावतो मद हलक्याने. आठवणी येता व्याकुळांची साऱ्या, आठवणी येता व्याकुळांची साऱ्या, प्रेमाच्या भराऱ्या अतोनात. माझी तरुणाई, माझी तरुणाई पांघरते दाट, गाभुळाला घाट आयुष्याचा. येताना रडावे रडवून जावे, येताना रडावे रडवून जावे, जाणे येणे व्हावे सुखकर. काळजाचा हिस्सा असे चित्तचोर, काळजाचा हिस्सा असे चित्तचोर. जगणे सुकर जीव घेणे, कोणाही कोणाची कधीही नभते माऊली, कोणाची कधीही नभते माऊली. हाडामासाची मी ग बाहुली, हाडामासाची मी ग बाहुली. पुढं कार्यक्रम सुरू करायचा आहे. अवधी खूप कमी आहे. इथंच रवींद्र नाट्य मंदिर मोठं जे आहे, मोठं थिएटर, तिथं 27 सप्टेंबर 2009 या दिवशी सलग 15 तास मराठी कविता ऐकवण्याचा विक्रम मी करू शकलो आहे. 15 तासात एकही कविता रिपीट केली नाही आणि एकही कविता वाचून म्हटली नाही. सगळ्या कविता मुखोद्गत होत्या. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये कार्यक्रमाची नोंद झाली. लार्जेस्ट रिसायटल पोएट्री ऑफ मराठी अशी नोंद झालेली आहे. त्यानंतर वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड्स ऑफ इंडिया, वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडिया दोन्ही ठिकाणी कार्यक्रमाची नोंद झालेली आहे. आणि गिनीश बुकपर्यंत मराठी कविता पोचवायचं ध्येय आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेला आहे. लॉकडाऊन झाला नसतं तर निश्चितपणे हा विक्रमसुद्धा करता आला असता. लॉकडाऊनमुळं फक्त थांबला, पण तरीसुद्धा आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळं, आशीर्वादानं मी गिनीश बुकमध्ये मराठी कविताची नोंद करू शकेन अशी खात्री आहे. सर्वांना धन्यवाद देतो. अवधी कमी आहे, पण जास्तीत जास्त आपल्याला द्यायचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी करतो आहे.